विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक गणेश कोळेकर. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ मोड इन सिंपल सिरीज म्हणजे सरळ पदमालेमध्ये बहुलक किंवा भूयिष्टक काढणे हा जो आपला चॅप्टर 3 मधील जो तिसरा घटक आहे, मीन, मीडियन आणि मोड नंतर मोड. ओके, तर सिंपल सिरीज मध्ये मोड आपण आज शिकणार आहोत. म्हणजे सरळ जी पदमाला असतात त्याचे भूयिष्टक किंवा बहुलक मोडला मराठीमध्ये म्हणतात. तर हे आज म्हणजे हे जे दोन प्रॉब्लेम आहेत हे सिंपल सिरीजचे आहेत. म्हणजे हे एक सिंपल सिरीज असते, यामध्ये फ्रिक्वेन्सी नसते. हा प्रॉब्लेम 1 आणि हा प्रॉब्लेम 2. सर्वप्रथम आपण पहिला प्रॉब्लेम सोडूया. तर मोड किंवा भूयिष्टक, मोड म्हणजे काय की जसं व्याख्या आपण बघितली की एखादी जी सिरीज आहे ना, दिलेल्या पदमालेमध्ये सर्वाधिक वेळा जे पद येत असते त्याला आपण मोड म्हणतो. मोड इज द मॅक्झिमम व्हॅल्यू विच ऑकरिंग इन द गिवन सिरीज. बरोबर. तर ही जी सिंपल सिरीज आहे यामध्ये जर आपण लक्षात घेतले किंवा विथ द यूज ऑफ ऑब्झर्वेशन मेथड, निरीक्षण पद्धत जी आहे, निरीक्षण पद्धतीचाच वापर करून सिंपल सिरीज मध्ये मोड काढले जाते. म्हणून विथ द यूज ऑफ ऑब्झर्वेशन मेथड इट इज फाउंड आउट दॅट. बरोबर आहे की निरीक्षण केल्यानंतर आमच्या निदर्शनास आले की ह्या संपूर्ण सिरीज मध्ये बघू शकतो आपण की 70 हे एक वेळेस आहे, 81 एकच वेळेस आहे, 82 पण एकच वेळेस आहे, 40 पण एक वेळेस आहे, 55 पण एकच वेळेस आहे, 60 हे जे व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी बघू शकतो आपण 60 हे 3 वेळेस आहे. व्हॅल्यू 60 इज ऑकरिंग, ठीक आहे नाही, म्हणजे उद्भवणे, ऑकरिंग लार्जेस्ट टाइम म्हणजे जास्त वेळ आहे सगळ्यांपेक्षा. 60 हे मूल्य जास्त वेळ आहे, म्हणून व्याख्यानुसार आपण याला मोड म्हणून, म्हणजे हे Z60. ओके, हे झालं आपला आन्सर. सिंपल सिरीज मध्ये खूप सिंपल प्रॉब्लेम असतात. कारण मोड काढण्याची जी टेक्निक आहे ऑब्झर्वेशन मेथड, यामध्ये आपण बघू शकतो की हे 60 हे 3 वेळा आले, म्हणजे हे सगळ्यांपेक्षा जास्त वेळा आहे. म्हणून दिलेल्या पदमालेमध्ये जो व्हॅल्यू, जे पद जास्त वेळा उद्भवते किंवा येत असते त्याला मोड असं म्हणतात. म्हणून सिंपल सिरीज मध्ये हे एक सिंपल प्रॉब्लेम, हे त्याचं आन्सर 60. हा झाला एक प्रॉब्लेम. या ठिकाणी जो सेकंड प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये पण आता बघू शकतो आपण सेम पद्धत आहे आपली, ऑब्झर्वेशन मेथड, निरीक्षण पद्धत. ह्या ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केले सदरील सिरीज मध्ये तर बघू शकतो 120 हे एकच वेळा दिसतो, 130 हा पण एकच वेळा आहे, 132 एकच वेळा, 135 पण एकच वेळेस आहे, 140 या ठिकाणी पहा 1, 2 आणि 3 वेळेस आहे ना. 140 इज ऑकरिंग 3 टाइम्स. त्याच्यानंतर 150 पण एकच वेळा आणि 160 पण एकच वेळेस आहे, म्हणजे हे 140 है ना. बाय युजिंग ऑब्झर्वेशन मेथड, ओके, व्हॅल्यू 140 इज ऑकरिंग लार्जेस्ट टाइम. बरोबर, हा पण जास्त वेळ चालले, म्हणजे 3 टाइम्स. म्हणून हेन्स Z इज इक्वल टू 140. तर हे झालं आपलं आन्सर. जसं मीनला आपण स्मॉल लेटर जे ए म्हणतो, मीडियनला कॅपिटल लेटर्स M, आणि जो मोड आपला तिसरा जो घटक आहे याला Z असं म्हणतात. तर हे 2 सिंपल सिरीजचे प्रॉब्लेम आपण पाहिले. यानंतरच्या ज्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मोड डिस्क्रीट सिरीजमध्ये कसं करतात हे बघू. थँक्यू.